शोले मधले जयवीरू, क्रिकेट मधले सचिन वीरू, त्यानंतर रोहित विराट, नंतर नवीन रोमॅन्स ईशान आणि गिल यांचा आता क्रिकेटमध्ये एक राजकीय काय म्हणतो ना घडामोड घडवतो असं मला वाटतं. अरे 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 तुला शुभमन गिलची मारायची म्हणून तू काही बोलत सुटणार आता. काल त्याने सेंचुरी टाकली, 150 मारले, तरी त्याच्या इनिंग बद्दल तुला काय नाही बोलायचं. त्याच्या बाहेरच्या गोष्टींबद्दल तुला बोलायचं. बाहेरच्या गोष्टी मी कुठे साराबद्दल काय बोललो. मी सांगतोय तुला श्रेयस अय्यर सोबत काहीतरी कट चाललाय असं मला वाटतं. की श्रेयस अय्यरची बाजू घेतेस की रोहितची बाजू घेतेस हे तू ठरव. श्रेयस किंवा रोहित पैकी कोणाचा तरी गेम करायचा प्लॅन चाललाय. आता ईशान किशन हा ओपनर आहे, ठीक आहे, त्याला जयस्वालला पण ऑब्व्हियसली चान्स तयार करायचाच असेल, पण हे मुद्दामून असं मला वाटतं की रोहितवर, स्पेशली रोहित आणि अय्यरवर प्रेशर टाकलं जातं आणि अननेसेसरी प्रेशर आहे. पण हे कोणी सांगितलं तुला? कुठे जाऊन बघितलंय हे प्रेशर? मी असं झाकून बघतो, वाकून बघतो, वाकून का बघायचं आणि तुला गिलकडे? मैं झाक सकता हूँ सामने वाले की ऐसा आंखों में झाक सकता है मैं. पण तुला वाटतं रोहित शर्माला काढणार किंवा श्रेयस अय्यरला काढणार असं वाटतं? काय माहिती, मला वाटतं अननेसेसरी प्रेशर क्रिएट होतं असं मला वाटतं. कारण रोहित बद्दल ऑलरेडी खूप हे चाललं होतं IPL नंतर वगैरे, जेव्हा की तो वन डेत ऍक्च्युअली चांगला खेळलाय. वन डे वर्ल्ड कप नंतर पण तो खूप चांगल्या रन गेटर्स पैकी असणार वन डे इंडियाच्या. बरोबर. एक चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक त्याचा फर्स्ट हाफ जरा वाईटच गेला, ऑलमोस्ट फायनल पर्यंत, पण तो फायनलला चांगला खेळला. बरोबर. आणि त्यानंतर पण तो जितक्या वन डे खेळलाय खूप चांगला खेळलाय, पण अननेसेसरी त्याची एज, त्याचं जाडे पण, त्याची फिटनेस पण आता कमी झालं ना आता, काय टेन्शन? तरी पण ते लोक चाळे करतात असं मला वाटतं. आता तुम्ही जयस्वालला टीम मध्ये घेतलाय, आता विराट नाहीये तर त्या दिवशी ईशानला वन डाऊन पाठवलं. आता काल गिल आला वन डाऊन, ठीक आहे, पण तुला वरच चान्स द्यायचा आहे तर ईशानला वर चान्स आहे ना. स्वतःच्या जागी त्याला चान्स दे. रोहितच्या जागी तू कसं काय स्वतः त्याला खेळू शकतोस? हा तो काय प्लॅन? आता लोक विराटच्या अगेन्स्ट कट करतात मला वाटतं. विराटच्या एवढी कोणाची, मला तरी वाटत नाही की एवढी कोणाची हिंमत आहे की रोहित आणि विराटला आता 2027च्या आधी काढतील टीम मधून. कारण की एकदम खूप लोक अपोज करणार, खूप गौतम गंभीरची खूप जास्त मारली जाईल, आगरकरची खूप जास्त मारली जाईल, आणि सोशल मीडियावर जर चालू झालं एकदा तर मग तुला माहितीच आहे आजकाल काय काय होतं सोशल मीडियावर. सोशल मीडिया आजकाल वर्डिक्ट येतो. येस, न्याय कर. कदाचित आगरकर मुंबईत दिसणार नाही, कुठेतरी त्याला बाहेर शिफ्ट व्हावं लागेल. हे पण होईल, हे पण होऊ शकतं. दादरला दादरला आगरकरचे खूप फॅन्स भेटले, आठवत नाही का? नाही, पण जर काढलं तर मग झालंच पाहिजे ते. पण बघ ना, मला मी मांडीला खासवरून एक कॅम्पेन राबवेन की बॉयकॉट वर्ल्ड कप 2027. कधी सोडू मांडीला खास? तुला आठवत आहे का? मला अजून या लक्षात आहे, जर दोघांपैकी एकाला जरी काढलं रोहित किंवा विराटला. अच्छा, 2007ला जेव्हा वर्ल्ड कप टीम अनाऊन्स झाली होती तेव्हा विराट आणि तरुहर कोहली म्हणून एक होता, आय गेस, का कोणतरी दुसरा प्लेअर, त्यांचा एक इंटरव्ह्यू आहे कुठल्या तरी चॅनलला घेतला होता. 7च्या वर्ल्ड कपला जेव्हा सेहवागला नेलं होतं तेव्हा विराट कोहलीने ते मला ऍक्च्युअली खूप बरोबर वाटतं. तेव्हा असं घडलं होतं की सेहवागला टीम मध्ये घेतलं होतं, पण त्यात अशी कमेंट दिली होती सिलेक्टर्सने की आता आमच्याकडे ऑप्शन्स नाहीये आणि वी आर जस्ट गिव्हिंग हिम अ चान्स, असं काहीतरी स्टेटमेंट दिलं होतं, बिकॉज यू डोंट हॅव ऑप्शन्स. सो त्यानंतर विराट म्हटलं होतं की ह्याच्यामुळे त्याच्या गेमवर खूप परिणाम होणार, आणि वर्ल्ड कप मध्ये दिसलं आपल्याला काय घडलं त्या 7च्या वन डे वर्ल्ड कपला. सो सिमिलरली रोहितवरती एवढं प्रेशर करून तुम्ही अल्टिमेटली पब्लिक डिमांडमुळे त्याला नेलंच, आणि हे सगळं त्याला कन्व्हे नाही झालं नीट. पण नक्की तू कोणाच्या बाजूने बोलतोस? पब्लिक डिमांडवर नेलं म्हणजे तो डिझर्व करतो, पब्लिक डिमांडवर नाही जात. पब्लिकला घाबरून, जसं की मला वाटतं की त्यांच्या डोक्यात प्लॅन काहीतरी वेगळाच आहे असं मला दिसतंय. पण आता पब्लिक सेंटिमेंट आणि सगळ्या गोष्टी विराट रोहितच्या बाजूने, स्पेशली रोहित बद्दल आपण बोलू शकतो, आणि विराटची तर फिटनेस त्याला घेऊन जाणार. जर त्या गोष्टींवरती त्यांना जर ठरवायचं असेल की आम्हाला यंगस्टर हवाय, आणि ते ऑब्व्हियसली काही कारण नाही ठरवू शकत, जर आपण म्हटलं सोशल मीडियाचा तर इन्फ्लुएन्स खूप जास्त आहे. पण मी तिथे जातच नाहीये. मी म्हणतोय की तो त्याच्या फॉर्मच्या बेसिसवर डिझर्व करतो. पण का सांगतोय, पण ह्यानंतर जर हे सगळे डिसिजन्स असतात, टॅक्टिकल मूव्ह ज्या होतात, त्या सगळ्या एका प्लेअरला कळत नसणार का? तर मला वाटतं मला तुझं म्हणणं कळतच नाही. नक्की तू कोणाच्या बाजूने म्हणतोस? तू पब्लिक डिमांडवर का बोललास? अरे तुला कळत नाही. रोहित चांगलाच प्लेअर आहे, रोहित डिझर्व पण करतो, ठीक आहे, पण रोहितचं एज त्याच्या बाजूने नाही असं आपण सगळेच म्हणतोय, सगळेच म्हणतात. आणि अशात तुम्ही त्याच्यासमोर बॅकअप उभा करताय सतत प्रत्येक एका मॅचला. अच्छा, ओके, अच्छा. यात रोहितवरती ते अननेसेसरी प्रेशर आहे. बरोबर, की भाई मेरे को प्रूव्ह करना है वो वाला है, पण ही हॅज नथिंग टू प्रूव्ह, की भाई त्याने केलंय प्रूव्ह, आय गेस, आणि तो अजून पण करतोच आहे. आपल्याला वाटतंच, पण मी रोहितच्या मनात झाकून बघतो. नाही, ते त्याला ठरवते, तू कशा लोकांच्या मनात जातो. रोहित मला कधी कधी असं वाटतं की
कधी कधी खूप जास्त आजकाल तो रॅश खेळायला लागतो कधी कधी. पण तो त्याचा गेमच आहे ना 2022 नंतर त्याने तेच चालू केलं. 2023 गिलला सांग करायला, तो कॅप्टन आहे आता का रोहितने करावं ते. 2023च्या वर्ल्ड कपला पण त्याने तेच केलं ना. ओके, दुसरा प्लेअर आहे अय्यर. अय्यर एक तर हेल्मेट चेंज केलं, पण मला वाटतं की अय्यर हा नेहमी असं खूप सॉफ्ट टार्गेट किंवा स्केप गोट राहिलेला इंडियन. बरोबर, हा ते तर आहेच. सो आता ईशान किशन चांगला खेळतोय, तुम्ही त्याला 2 डाऊन टाकलं अय्यरच्या पोझिशनवरती, राईट. अय्यर खाली गेला, अय्यर मग ऑब्व्हियसली हाणामारीच्या गेमला उतरला. सो तिथे कदाचित नाही त्याचा नाही, पण कालच्या मॅच मध्ये तुला जसे खेळले हे दोघं शुभमन गिल आणि ईशान किशन खालच्या नेऊन मारायचंच होतं, त्यामुळे कालच्या मॅचवर आपण जज आपण कोण जज करणार, सिलेक्टर जज करणार. सो मला वाटतं की मग ते रन्स आणि इम्पॉर्टन्स किंवा इम्पॅक्ट या गोष्टी अचानक जज व्हायला लागतात, जेव्हा की त्यांचा मागचा इम्पॅक्ट खूप भारी राहिलेला आहे. बरोबर. माझ्या मते वन डे क्रिकेटमध्ये आफ्टर रोहित विराट अय्यर इज द गेम आहे. अय्यर इज द मॅच विनर. जास्ती मॅचेस जास्ती जिंकवल्या त्याने. केएल तर ऑब्व्हियसली केएल भरोशाचा प्लेअर आहे तुझा, पण अय्यर वरती पण खूप विश्वास आहे. गिल पेक्षा तर जास्तीच आहे. संपलेला आहे माझा. काल शुभमन गिलने 150 मारले हे मी तुला परत सांगतो, आणि खूप चांगल्या पद्धतीने मारले. रन्स नाही, काही नाही. माझं मत आहे इम्पॉर्टंट मॅचेस ना कोण कोण खेळलंय हे नोटीस करतो, पण मला 23ची फायनल आठवत तर दोघेही नव्हते खेळले. असो, कालच्या मॅचवर आपण इंडियाने खूप जास्त मॅमथ स्कोर बनवला, 402. एकेकाळी लहानपणी जेव्हा मी 400 स्कोर वन डे मध्ये बघायचो तेव्हा 400 म्हणजे इम्पॉसिबल आहे भाई. नाही, मला आठवतंय पहिली जी 400 मॅच झाली होती आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया, 434 आणि 438, मग तेव्हा आपल्याला असं होतं की भाई हे कसं काय होऊ शकतं. आणि ती मॅच अजून पण लेजेंडरीज राहणार. ती मॅच त्या मॅचच्या हायलाइट्स पण तुला फारशा बघायला नाही मिळत युट्यूबवर, ते बघायला मिळतं. सो आणि इंडियाने पण किती वेळा मारले, इंडियाने 3-4 वेळा, इंडियाने जास्ती मारले. सगळ्यात जास्ती आहे की इंडियाचेच असतील किंवा आफ्रिकेचे असू शकतो किंवा इंग्लंडचे पण असतील, पण तुला जर लक्षात असेल तेव्हा एक काळ होता जेव्हा तुला वाटतं की 300 झाले वन डे मध्ये, खूप झाले, मग नंतर 300-350, आणि एक काळ होता की 400 खूप व्हायला लागले. पण आता गेल्या काही वर्ष आपण बघितलेत नाही, कारण ओडीआयच कमी झाले. पण असं काल बघून पुन्हा तो स्कोर कार्ड जाम भारी वाटतो. आय गेस लास्ट टाइम मारलेले तेव्हा ईशान किशनने 200 टाकलेले वाटतं. नाही, मला वाटतं लास्ट टाइम इंडियाने आय गेस आय एम नॉट रिअली शुअर 23च्या वर्ल्ड कपला इंडियाने 400 मारलेत, आयदर नेदरलँड सोबत किंवा न्यूझीलंड सोबत सेमीफायनलला. न्यूझीलंड सोबत 398 मारले होते, न्यूझीलंड सोबत मारलेले आठवत नाही मला. अच्छा, ज्यात रोहित शर्मा मारले 81 की 89 मारलेले रोहित शर्मा. नाही, रोहितने 47 मारले होते, त्याची ती 47 वाली. बरोबर 46 आणि गिलने आय गेस सेंचुरी मारली होती का अय्यरने मारली होती आणि विराटने मारली होती. सो त्या मॅचला 398 झाले होते. त्याच्या आधी आय गेस नेदरलँड सोबतच्या मॅचला इंडियाने बहुतेक 400 मारले होते. लक्षात शुअर नाही, आम्हाला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा कोणत्या मॅचला. खूप दिवसांत. येस, आणि काल यशस्वी जयस्वालने 1-4 मारला सुरुवातीला ओपनिंगला येऊन, स्क्वेअर कट कडक मारला. मला वाटलं भाई अभी ये पेल देगा, जैसे जो कॉन्फिडन्स से मारा आहे, पण त्याच शॉटला नेक्स्ट तो आउट झाला. आय गेस जयस्वाल वर पण ते प्रेशर येणार आहे की भाई आता विराट आला की कदाचित माझा नंबर पण लागू शकतो निघायचा इथून, ते पण होऊ शकतं. आणि मग रोहित शर्मा त्याच्याबरोबर होता. रोहित शर्माने 39 बॉल 48 मारले, 120च्या स्ट्राईक रेटने घेत होता, चांगला घेत होता रोहित शर्मा. त्याला बॉल खूपच जास्त चांगला पडला राशिद खानचा, पटकन तो स्किड होऊन आत आला, मस्त टाकलेला बॉल. सो आय गेस मला तरी त्याच्या फॉर्म वाईज किंवा बॅटिंगच्या जोरावर त्याला बाहेर काढतील असं कधीच नाही होणार, मला नाही वाटत 2027 पर्यंत तरी, कारण की तो ज्या फॉर्म मध्ये त्याचा चांगलाच खेळ. पण मध्ये आयपीएल आहे त्याची मला भीती आहे, बाकी आयपीएल ला सिरियसली घेत नाही. पण मग बाकीच्या गोष्टींमुळे होऊ शकतो की लोकांना वाटेल, लोकांना म्हणजे आम्हाला नाही, सिलेक्टर्स आणि त्या गौतम गंभीरला वाटेल की भाई एज झालंय आता नाही, म्हणत होतो ज्यात तू देश काय ओपिनियन करत होता असं, तर ते सगळं होऊ शकतं. पण फॉर्मच्या आणि बॅटिंगच्या जोरावर तर नाही काढू शकणार त्याला की भाई, आणि तो ज्या लेवलचा प्लेअर त्याला माहितीये की जर नाही लागले 2 मॅच मध्ये तर नेक्स्ट मॅचला काय करायचंय. बरोबर. सो काल पण 48 रन्स मारले, त्याचा बॉल खूप चांगला पडला म्हणून बोल्ड झाला तो. आणि नंतर आला शुभमन गिल आणि ईशान किशन मित्रांनो. गिल तर रोहित आणि गिलची पण किती 86 वगैरे पार्टनरशिप, बरोबर, त्यात पण गिल खूप अट्रॅक्टिव्ह शॉट्स होता. मला गिलने माहित नाही, आता तो IPL पासून या
खूप चांगला शेपमध्ये वाटतोय. प्रॉपर त्याचं टेक्निक जी काही असते बॅट्समनची, बॉडीचं वेट जायला पाहिजे बॉलवर वगैरे देखील, ते खूप चांगलं पडतं. आणि नवीन नवीन शॉट्स पण इन केलेत त्याने. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह वगैरे पण तो मारायला लागला IPL पासून. मला काही 1-2 वर्षात गिल असं कदाचित ते पण असेल, कदाचित विराटच्या वर जाऊन त्याचा कव्हर ड्राईव्ह रेट होईल असंही मला कधी कधी वाटतं. तो काय ज्या पद्धतीने बिग स्टेटमेंट, कारण तो काहीतरी वेगळेच ड्राईव्ह मारतो. मला एक तर आपण जे मागे पण म्हटलं, तो पंच करतो ड्राईव्ह. बरोबर. सो तो जो गेम आहे त्याचा, की आता तो कुठे फसेल मला माहित नाही, पण तो खूप पण त्याचे शॉट सगळे शॉट तसेच असतात, पंचवालेच आहेत मोस्टली तरी. आणि मला वाटतं की त्याने ते खास T20 साठीच डेव्हलप केलं, कारण की त्याला आता T20 मधून काढलंय, राईट. सो तेव्हा ते त्याने इगोवर घेतलं ना की भाई मेरे को अभी डेव्हलप करना है मेरा गेम, फास्ट भी खेल सकता हूँ, ये लोग को दिखाना पडेगा, तसं वाला असू शकतं गिलचं. आणि खरोखर अट्रॅक्टिव्ह शॉट्स. गिल टेम्पो पण मला वाटतं खूप छान मेंटेन करतो. बरोबर. आता ऑब्व्हियसली रोहितने पण मोठमोठ्या इनिंग्स खेळलेले आहेत आपल्याला आधी माहिती आहे. विराटने कम्पॅरेटिव्हली मोठ्या इनिंग जास्त नाही केला, कारण तो वन डाऊन येतो. बरोबर. सो ते जे मोठी इनिंग घेऊन जाण्याचं आहे ना, की एका पॉईंट तर एक्सेलेट करत तू त्या बॅट्समॅनला थांबवूच शकत नाही. थोडं मला गिलचं पण ते वाटतं की गिल पण एका पॉईंट त्याने जर 100 मारले तर मग तो पुढे कंटिन्यू करतो चांगल्या बऱ्यापैकी. आणि तो स्ट्राईक रेट पण खूप चांगला. काल 22 मारले, 22. म्हणजे किती रन्स आले त्याचे? 88 रन्स त्यातच आले ऑलमोस्ट. आणि 140च्या स्ट्राईक रेटने खेळला, त्याचे 2 6 आलेत. एक पुल शॉट त्याने मारला रे, याला स्पिनरला मला कोणता तो असा फुल टॉस होता, तो आय गेस पहिलाच बॉल होता, खाटोली नावाच्या बॉल, खारोटी नो बॉलला मारलेला का तो. तो पाठी त्याने 6 मारला, कडक मारला त्याने. सो आय गेस रिइन्व्हेंट केलंय स्वतःला गिलने T20 साठी असावं. पण ते वन डे मध्ये पण ऑब्व्हियसली कामी येते, आणि ऑब्व्हियसली टेस्ट मध्ये पण ते कामी येणार. तो ज्या शेप मध्ये राहतो तर टेस्ट साठी खूप जास्त कामाचं आहे. ऑनेस्टली मी रोहितचाच खूप मोठा फॅन आहे, पण मला काल रोहित आणि गिलला एकत्र बघताना गिल खूप जास्त प्लेझंट वाटत होता बघायला. बरोबर. येस. आणि त्याच्यावर ईशान किशन होता, मित्र. येस, शोले ब्रोमॅन्स. ईशान किशनने 125 मारलेत 79 बॉल्स मध्ये. त्यात त्याने 14 4 आणि 7 6 मारलेत. बरोबर. आणि एका पॉइंटला तो लिटरली 30 बॉल 27 वगैरे वरती होता. सो त्यानंतर त्याने जे चेंज केलेत गिअर्स, धपाधप मारत होता. आणि सगळेच शॉट्स त्याचे, म्हणजे तो ड्रॅग करून जे मारतो ते पुल बिल ड्राईव्ह. आणि तो राशीदला आठवतो मागच्या मॅचला कसा आउट झाला होता, बॉल असा गुगली पडला आणि निघाला. सेम काल बॉल होता, त्याने तो ड्राईव्ह केला आणि वरनं नाही, त्या बॉलला तो बोल्ड जेव्हा झालेला लास्ट मॅच, तेव्हा तो स्टेप डाऊन पण झालेला विकेटवर. काल पण तो स्टेप डाऊन झाला आणि त्याने सेम तिकडनं मारला फक्त. सो त्याने काल अभ्यास करून आला असेल राशीदचा, की कभी ये बॉल डालेगा. नाही, पण राशीद काल चांगली बॉलिंग टाकत होता. पण तेच आहे की हे दोघं ज्या फॉर्म मध्ये होते, करेक्ट, ते लोक ऐकणार होते. राशीदला उचलून फेकत होता ईशान किशन. बरोबर. त्यांनी कितीची केली पार्टनरशिप? त्यांनी ईशान किशनची आणि याची पार्टनरशिप 260 वगैरे 224 ची झाली 140 बॉल मध्ये. क्या बात आहे. त्यात शुभमन गिलचे 92 आहेत आणि ईशान किशनचे 125 आहेत. सो आय गेस डॉमिनेटिंग जास्त ईशानच होता. बरोबर, कारण की त्यांचा स्ट्राईक रेट पण जास्त, 158च्या स्ट्राईक रेटने खेळला ईशान किशन. करेक्ट. आणि मला वाटतं की ईशान किशन, जसं तू बोललास गिल बद्दल की रिइन्व्हेंट केलं वगैरे, मला वाटतं की ईशान किशनने स्वतःला खूप रिडिस्कवर. ईशान किशन जसं तू गिल बद्दल बोललास, मला ईशानचं पण खूप वाटतं. ते तर त्याने सय्यद 2024च्या स्मॅट पासूनच केलंय. करेक्ट. पण तुला आठवतंय दोघं एका बॅचेच आहेत, कोण? पंत आणि तो. सो नेहमी पंतला त्याच्या पुढेच लोक. बरोबर. आणि ऑब्व्हियसली टेस्ट मध्ये पंत खूप पुढे पण, कारण पंतचं ते एक एक्स्ट्रॉर्डिनरी सीझन आलेला ना दिल्ली. त्याचा अंडर-19चा वर्ल्ड कप खूप चांगला होता, त्यामुळे ते झालेलं. आणि इन जनरल त्याने जास्त परफॉर्म पण केलं चांगलं. बरोबर. पण ईशानने जे त्याला जे स्नब केलं इंडियाने, ते 23 वर्ल्ड कप नंतर, त्यानंतर ईशानने खूप, मला वाटतं की कारण की रिषभ पंतचा वाईड बॉल मध्ये तेवढा चांगला गेम कधीच राहिला नाहीये इंडियासाठी, राईट. कन्सिस्टन्सी नाहीये. म्हणजे त्याने एखाद दुसरी इनिंग येते ते खेळली आहे, पण कन्सिस्टंटली परफॉर्म नाही केला. जेव्हा की ईशान किशनला जेव्हा चान्स मिळाला तेव्हा त्याने प्रूव्ह करून दाखवलं की भाई मी या टीम मध्ये का असायला हवं. बरोबर. इव्हन 23 वर्ल्ड कपला जेव्हा गिल ऑब्व्हियसली तेव्हा गिल डिझर्व करत पण होता, म्हटलं ईशानसाठी थोडं वाटत होतं की भाई हा ऑलमोस्ट 2 वर्ष या टीम सोबत ट्रॅव्हल करतोय, डबल सेंचुरी मारून झालाय, काय करून झालाय, त्याने करंट मॅचेस वाचवलं, डबल सेंचुरी नंतर त्याला बसवलेलं. सो तो खूप अनफॉर्च्युनेट राहिलेला आहे. पण माझ्या त्याचं इन जनरल क्रिकेट तर माझ्या मते मोर ऑफ सेमच आहे, पण तो मेंटली खूप चेंज झाला बॅटर म्हणून. आणि IPL मध्ये पण त्याने ठीकठाक खेळला. तो IPL मध्ये पण चांगलाच खेळला तो ह्या वर्षी. येस. आणि त्याने 125 मारले 79 बॉल मध्ये, त्यात ते 14 4 आणि 7 6 होते. आणि आय गेस ईशान किशनला घेऊन जातील 27च्या वर्ल्ड कप. 11 मध्ये असेल की नाही माहित नाही मला, 23ला पण नव्हता विचार. 11 मध्ये असेल की नाही माहित नाही, पण 15 मध्ये तर तो असणार आहे नक्की. बरोबर. नाही, नेतील त्याला.
आणि न्यायलाही हवं. मला वाटतं सॅमसनला नेतील काय वाटतं विकेट किपर म्हणून? नाही शक्य 50 ओव्हरचा नाही शक्य. येस. हा काय बोलत होतास तू? मला वाटतं की जायस्वाल आणि ईशान पैकी ते लोक ईशानला प्रिफर करतील. हा ऑब्विसली असू शकतं, पण ते जयस्वाल इज अ बेटर बॅट्समन देन ईशान किशन ओव्हरऑल जर बघायला गेलं तर. फक्त हिटिंग कॅपेबिलिटी नाही, बाकी सगळ्या गोष्टी. आणि हाईट पण जास्त आहे, बाउन्सर तिकडे जास्त. आणि मग ह्या दोघांशिवाय बाकी मग कोण खेळलं नाही. एका पॉइंटला इंडिया 320 होती, आपण बोलू 35 ओव्हरला ऑलमोस्ट, आणि पुढच्या 15 ओव्हरला इंडियाने 80 रन्सच मारले. आणि खाली फक्त मग ईशान आपलं श्रेयस अय्यरचे 26 रन्स आले सोबत कट चालले असं मी म्हटलं. आणि मग के एल राहुल पण 0 आउट झाला. नंतर वॉशिंग्टन सुंदरचे 19 रन्स आले, पण मग त्याच्यानंतर खाली 3-3-3-3-5 असे रन्स आले सगळ्यांचे. बरोबर. येस. आणि मेन तर दोघांच्याच इनिंग्स होता, गिल आणि ईशान किशन. त्यांनीच जे काही रन्स बनवले 224 रन्स त्यांनीच बनवले, अजून काय हवं. टोटल 402 रन्स मारले. बऱ्याच दिवसांनी 400 मारले कोणीतरी वन डे मध्ये. येस. आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या बॉलिंगवर येऊया जरा. बॉलिंग मध्ये पण त्यांचा एक स्पिनर खारोटी नावाचा एक स्पिनर आला, त्याने 4 विकेट काढले, पण त्याला मारलं खूप आहे. त्याला नाही, त्याला नाही 7.5च्या याने मारले रे, त्यामुळे ठीक आहे. 7.5 इज गुड. मारलं कोणाला जास्त? मारलंय ह्याला बिलाल सामीला. त्याने 10 टाकले, मग तिसरी सेंचुरी आली असती एक. बघ ना, राशिद खानने खूप चांगली बॉलिंग टाकली मग. 8 ओव्हर 48 रन्सच दिले त्याने, 3 विकेट काढले 6च्या इकॉनॉमी. त्याने रोहितला आउट केलं. आणि शाहिदीने पण चांगली बॉलिंग केली, 36 रन्सच दिले त्याने 5 ओव्हरमध्ये. 7.2ची त्याची इकॉनॉमी. सो मारलं आय गेस दोघांनाच आहे बघ, जसं बघशील तर तू. सलीम सफीला मारलंय, त्याने 8 ओव्हर 75 रन्स दिलेत. आणि बिलाल समीला 9 ओव्हरमध्ये 90 रन्स दिलेत त्याने. सो दोघांनाच जास्त रन्स पडले, बाकीचे ठीकठाक 6च्या इकॉनॉमीज टाकले. आय गेस अफगाणिस्तान माहित नाही यार, अफगाणिस्तान अशी जिंकेल असं कधी मला वाटत नाही. जवळ येईल अफगाणिस्तान, नाही जिंकत कधी, त्यामुळे ते थोडं उपकारांचं होतं. पण कोणाच्या? इंडियाच्या. त्यांना ग्राउंड दिलं, त्यांचं होमग्राउंड फिरोजशा कोटला. इंडियामध्ये खेळून अवे ग्राउंडवर खेळत होती. ते वाटतं मला की यार हे लोक जरवेळी जवळ येतात आणि राहून जातात. त्यांचं बांगलादेश नको होते मला भीती. नाही, हे खूप टॅलेंटेड आहेत. मला उलट वाटतं की त्यांचा कॅप्टन आउट ऑफ प्लेस वाटतो मला, इन टर्म्स ऑफ टॅलेंट. टॅलेंट खूप जास्त. बरोबर. वरचे 2 बॅटर्स, खालचा उमर जाई, आणि मधले पण 2-3. सो हसमतुल्ला शाहिदी खूपच असा प्लेअर आहे. चंद्रपॉलची कंपॅरिझन नाही, पण चंद्रपॉलचा जसा गेम होता ना, तशा प्रकारचा गेम त्याचा जास्त, जो थोडा आता वन डेत मागे पडत चाललाय. असू शकतो. त्यानंतर मग अफगाणिस्तान जेव्हा बॅटिंग करायला आली तेव्हा ते लोक 232 रन्सच मारू शकले. त्यांनी सुरुवात चांगली केलेली गुरबाजने आणि आपल्या इब्राहिम जादरानने, कारण की ते लोक बऱ्यापैकी 6च्या रन रेटला खेळत होते, 6 की 5.5च्या रन रेटला खेळत होते, 110 120 होईपर्यंत. आणि 2च विकेट गेले. सो मला वाटलेलं की ऍटलीस्ट 350 किंवा 300 पर्यंत तरी पोहोचतील, पण मग नंतर त्यांची विकेट पडायला लागल्या, गुरबाज आउट झाला, त्यानंतर मग ते लोक एवढं काही खेळले नाहीत. त्यांच्यानंतर खाली 2 इनिंग आल्या. सकीब अटल नावाचा एक प्लेअर आहे, त्यांच्यामध्ये अटल नावाचा, त्याने 50 बॉल 42 मारले. आणि रहमत शहाने 79 रन्स मारले. सो ह्यांच्याशिवाय बाकी वरच्या 4 प्लेअर शिवाय बाकी कोण खाली खेळत नाही. प्रॉब्लेम तो झाला त्यांचा. आणि खाली कोलॅप्स झाला तर धप्पा जावे बघ ना. फॉल ऑफ विकेट बघ त्यांच्या 170ला त्यांची 5वी विकेट पडली. त्यानंतर त्यांचा कोलॅप्स झाला 188ला, 190ला, 220ला, 232ला. सो विकेट्स पडतच राहिल्या. त्यानंतर त्यांची पार्टनरशिप मॅच नव्हती, फक्त फॉर्मॅलिटी होती. आणि एकतर तेच आहे की 400चा प्रेशर तुझं सतत असणारच आहे. मला वाटलं गुरबाज काढेल यार. गुरबाज ऍटलीस्ट 70-80 जरी मारले असते ना गुरबाजने, तर मग थोडी जवळ पोहोचली असते अफगाणिस्तान. त्यांना अशा चेसेसची सवय नाही. बरोबर. आणि एक तर वनडेची तर इन जनरलच कोणाला सवय नाही राहिली. अफगाणिस्तान पहिल्यांदा 280 चेस केले पाकिस्तान सोबत, दॅट वॉज अ बिग थिंग की त्यांनी कशा काय महिन्याने चेस केले होते. सो मे बी हे पण त्यांच्या कदाचित प्रॅक्टिस मध्ये यायला वेळ लागेल असं मला वाटतं. राईट. आणि त्यात एकानावर मॅच, एकाना एवढं बोरिंग स्टेडियम वाटतं ना मला, माहित नाही का. एक तर ते ग्राउंड त्यांनी लहान करून अगदीच बॉलिंग पिच असतं किंवा अगदीच बॅटिंग पिच असतं. खूप जास्त बोरिंग आहे. म्हणजे तिथे एकतर LSG खेळते तिथे, पहिली गोष्ट सगळ्यात. आम्हाला कर्ज अजून दिलं नाहीये त्यांनी परत गोयंकाने, त्याला अजूनही त्याबद्दल जाम हेट आहे. काय नाही माहित नाही, ते ग्राउंड जाम असं ऑफ वाटतं मला, वाईब वाईज काय विचित्र वाटतं. माहित नाही युपी मध्ये म्हणून काय नाही सरळ बोल. नाही माहित ना,
माहित नाही काय वाटतं माहिती पण मला वाटतं की स्टेडियम एवढं दिसायला पण छान हा असू शकतं असं दिसायला पण ठीकठाक आहे पण वाईब थोडी ऑफ वाटते त्या स्टेडियमची. एक तर ते ग्राउंड लहान करतात ते खूप जास्त मला डोक्यात पाठी एवढं पडलेलं असतं तुमचं पिच. कारण की ईशान किशनचे जो शॉट्स बघशील ना तर तो टर्फवर जाऊन खेळणारा ह्याला ग्राउंडच्या साईजची पडली. ईशान किशनचे जो एक हाताने वगैरे पण सिक्स मारले त्याने 2-3 मारले. सो ते तुला असं होतं की भाई प्लेयर्स अभी पार कर ही देगा कुछ भी ह्याच्या बॅटीत पण स्प्रिंग आहे वाटतं. ते मला प्रॉब्लेमॅटिक वाटतं त्या ग्राउंड मध्ये. आयपीएल मध्ये पण माझी सेम कंप्लेंट होती काय एवढा आत घेतात ते लोक बाउंड्री लाईन्स. ते असणारच आय गेस. आणि गुरबाजने 33 बॉल 41 मारलेत आणि त्याच्याबरोबर आलेला इब्राहिम झादारन त्याने 31 बॉल 21 मारले. पण मग त्याच्या खाली कोण खेळला. आणि बॉलिंग मध्ये प्रिन्स यादव होता काल. प्रिन्स यादवला घेतला टीम. आम्हाला स्वतःची आठवण येते त्याच्या काळात तो पण अशीच टाकायचा बॉलिंग. काल मारला ती बॉलिंग विकेट वाली टाकली 7.5च्या इकॉनॉमीने मारलाय प्रिन्स यादवला. ठीक आहे पण 7.5ची इकॉनॉमी इज आय गेस ऍक्सेप्टेबल आताच्या काळात. पण तुला काय वाटतं की हे जे इंडियाने आता नवीन बॉलर्स आणले टीम मध्ये प्रिन्स यादव गुरनूर बरार हर्षदीप जुनाच आहे. सो यात तुला काय वाटतंय कोणाकडे वर्ल्ड कपचं तुला प्रॉस्पेक्ट दिसतं? मला मोस्टली जाईल. जर तू साऊथ आफ्रिकेच्या पिचेसचा विचार केला आणि हिट द डेक बॉलर तुला हवेत तर मग गुरनूर बरारला घेऊन जातील असं मला वाटतं. पण ते लोक प्रिन्स यादवला घेऊन जाणार. अच्छा प्रिन्स यादव गन फिल्डर पाहिजे त्याची फिल्डिंग करत कॅच पण कडक काढली. इव्हन त्याने ब्रारच्या बॉलिंगलाच काढली त्याने. मला लक्षात नाही ब्रारच्या बॉलिंगलाच. बरोबर. सो तुला वाटतं प्रिन्सला नेतील? हा मला पण वाटतं कारण मग मला वाटतं आता त्यांच्या प्लॅन PR प्रिन्स यादवच्या साईडने. नाही ऍक्च्युली ब्रार बद्दल पण व्हायला लागले कारण ब्रार IPL ला खेळला पण तेवढं नाहीये ना. प्रिन्स यादवच्या साईडने खूप स्ट्रॉंग PR आहे. पण तुला कळत नाहीये कॅप्टन कोटा एक प्रकार असतो ज्यावरती. नाही पण साऊथ आफ्रिकेचे पिचेस बघितलं तर ब्रारला न्यायला हवा आयडियली कारण की त्याला खूप चांगला बाउन्स यादव नाही ब्रारला न्यायला खूप चांगला बाउन्स मिळणार त्याला साऊथ आफ्रिकन पिचेसवर. सो मला वाटतं की मोस्टली टीम मध्ये बुमरा तर ऑब्व्हियसली वॉक इन करेल. सिराज तर जो असेलच. बाय द वे बुमराने 1.25 वर्ष झालं बुमरा वन डे नाही खेळले. वनडे इन जनरल वनडे क्रिकेट नाही केलं वनडे क्रिकेट. तर मला वाटतं सिराज तर जाईल. सिराज जाईल काय वनडे मध्ये कारण रोहित स्टेटमेंट होतं काय की ही कांट बॉल विथ द ओल्ड बॉल. नाही नेणार सिराज कारण त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी नव्हतं नेलं बाय द वे इफ यू रिमेंबर. नाही पण नेणार आहे बॅकअप. हर्षदीप जातोय बुमरा जातोय. हे 5 बॉलर प्रसिद्ध पुरुष जाऊ शकतो मला वाटतं. येस तो असेल. बुमरा नसेल पण तो असेल. बुमरा जाणार हर्षदीप जाणार सिराज जाणार ब्रार जाणार आणि प्रिन्स यादव जाणार. 5 नाही दिले पैसे. 5 नाही भाई साऊथ आफ्रिकेचं तुला कोण हवंय? हे पण आहेत ना 2 ऑलराऊंडर्स पण आहेत. काय वॉशिंग्टन नाही पांड्या आणि मला वाटत नाही सुंदरचा नंबर लागणार. नाही मी म्हणतो प्रॉपर पेसर 15च्या टीम मध्ये 5 असू शकतो. अच्छा ओके 15 मध्ये 5 पेसर्स. ओके मग स्पिनर तेच म्हणतो मग वॉशिंग्टन सुंदरला नेतील कदाचित. अच्छा अजून कोण आहे तुझ्याकडे? हा ऑलराऊंडर म्हणून कुलदीप किंवा वरुणला नेला पाहिजे माझ्या मते. कुलदीपला कारण की तिथल्या मिस्ट्री संपली की मग काहीच होत नाही. कुलदीपच्या मध्ये ताकद आहे काहीतरी कुठलीही मॅच. राईट असू शकतं. नाही मग ते लोक प्रिन्स यादव किंवा ब्रार मध्ये एकालाच नेतील कोणाला तरी आणि मग हार्दिक पांड्या. पण नेव्हर म्हणजे आता ही सिरीज म्हण किंवा अजून येणाऱ्या सिरीज म्हण यात कदाचित दोघांनी खूपच आउट क्लास केलं सिराज बिराजला. तर मला वाटतं कदाचित सिराजला बॉल हे लोकांनी तिसरा बॉलर यांच्यापैकी जाईल बरोबर आणि चौथा यांच्यातलाच असेल आणि मग कदाचित सिराज ड्रॉप होईल. बरोबर. सिराज बाय द वे खेळत का नाही? T20 मध्ये तर होता तो गुजरात मध्ये पण होता बाय द वे. गंभीरला आवडत नसेल सिराज असं. आणि हर्षदीपने काल चांगली बॉलिंग केली. 9 ओव्हरमध्ये 45 रन देऊन त्याने 3 विकेट घेतल्यात. आणि पहिल्या सुरुवातीला तो जे करतो की बॉल हात आणणं वगैरे ते सगळं त्याने केलंच आहे. पण गुरबाजने प्रिन्स यादवला खूप मारलाय काल. गुरबाजने सुरुवातीच्या काही ओव्हर्स मध्ये प्रिन्स यादवला मारला त्याने. ओव्हर पण टाकला ज्याच्यावर विकेट मिळालेली त्याला. आणि पण ठीक आहे त्याची पहिली मॅच तो खेळला आधी पण म्हणजे मला लक्षात नाही पहिली डेब्यू होता ना. काय ओडीआय एकच मॅच आहे. सो डेब्यूचं प्रेशर आणि त्याने ज्या बॉलला विकेट काढली तो बॉल खूप छान होता. नाही पण त्याने विकेट पण काढल्या त्यामुळे किती विकेट काढल्या? 3 विकेट काढल्या. 2 विकेट काढल्या सॉरी प्रिन्स यादवने 2. तर 3 ब्रारने काढल्यात आणि 3 हर्षदीपने सुद्धा काढल्यात. आणि 1 विकेट काढली वॉशिंग्टन सुंदर. यशस्वी जयस्वालने 1 ओव्हर का टाकले हा प्रश्न आहे माझा. असंच कंटाळा आला असेल त्याला 10 ओव्हर कम्प्लीट करायला. कोणाला? हर्षदीपला. आणि रील वगैरे शूट करायला. कुलदीप यादवने पण 10 ओव्हर त्याच्या कम्प्लीट केल्या. बरं वाटलं भाई. स्पिनरने 10 ओव्हर कम्प्लीट केला. मजा आली बघून मला. IPL मध्ये ते चालू होतं की स्पिनर असून चहलला पण ओव्हर देत नव्हते लोक वगैरे बघून.
तर 10 ओव्हरमध्ये 42 रन्सच दिले कुलदीप यादवने, चांगली बॉलिंग केली, विकेट नाही मिळाली पण काल, बरोबर. सो ठीक आहे. पण ओव्हरऑल कालची मॅच वन साइडेडच राहिलेली आहे आणि जे की एक्सपेक्टेड पण होतं या सिरीज मध्ये. सिरीज जिंकली इंडियाने. आणि गिलची पहिली ओडीआय सिरीज आहे जिंकलेली करेक्ट, इंडिया मधली की इंडियासाठी वगैरे. हा ते आहे. आणि रेकॉर्ड आफ्रिकेवाली जिंकली आहे सुकी आपण, आफ्रिकेवाली पण जिंकली होती आपण. मग ते आफ्रिकेमध्ये होती ना, इंडिया होती काहीतरी अरे, रेकॉर्ड पण झालं. विराटने सेंचुरी टाकल्या होत्या नाही, विराटने सेंचुरी टाकली, रोहितने हाफ सेंचुरी टाकली, त्याच्यानंतर जे हरलो आपण. पण तेव्हा गिल कॅप्टनच नव्हता. बाय द वे 2022 नंतर गिल आणि विराट कोहलीला सगळ्यात जास्त प्लेअर ऑफ द मॅच मिळालेत वन डे मध्ये. 9 विराट कोहलीला पण 9 आहेत आणि शुभमन गिलला पण 9 आहेत. आणि बिगेस्ट डिफीट फॉर अफगाणिस्तानला 170 रन्सने काल आलेला, ते सेकंड आहे हायएस्ट त्यांच्यासाठी. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ते लोक 275 रन्सने हरले होते 2015 ला झाले, 15च्या वर्ल्ड कपला, ज्या कात्रीच्या अंड्यात बाहेर. येस. आणि अजून काय रेकॉर्ड झाले जास्त काही नाही झाले. गिल आणि ईशान किशनचे काहीतरी झाले असतील. मला वाटलेलं काल दोघं पण टाकतील यार, दोघांनी पण डबल सेंचुरी टाकली असती तर. अच्छा, डबल सेंचुरी. हा अरे फार. आणि ओव्हर्स पण होत्या, 15 ओव्हर्स, खूप ओव्हर्स बघते. मला वाटलेलं की ऍटलीस्ट गिलची तरी, कारण गिल जेव्हा कितीला गिलची मी लास्ट स्कोर जेव्हा म्हणजे थ्रू आउट मला बघता नाही आली इनिंग त्याची, पण तेव्हा जो लास्ट मी जेव्हा बघितलं तेव्हा 10 की 12 ओव्हर बाकी होते आणि गिलला 150 त्याच्या आसपास होता तो. गिलची होऊ शकली, त्यामुळे त्याची होऊ शकली असती. बरोबर. सो होपफुली अजून एक डबल सेंचुरी येईल इंडियाकडून कोणाची तरी. होपफुली रोहित शर्माचीच येईल ती. मग कदाचित तोंड बंद होतील सगळे. येस. आणि आली तर इमॅजिन कर ना, 40व्या वर्षी जर एखादा माणूस डबल सेंचुरी टाकतोय. ही इज द मोस्ट एजेड प्लेअर आहे इंडियाचा वन डेतला. हो, सचिनने पण 38व्या वर्षी सोडलेलं वन डे. ते 12ला एशिया कप ज्या मॅचला रोहित आणि विराट त्या मॅचला 183 मारून गेला. सो रोहित इज द मोस्ट एज्ड प्लेअर नाव की ज्याने इंडियाला रिप्रेझेंट केलं ओडीआय मध्ये. पण ठालांनी आयपीएल मध्ये सगळे रेकॉर्ड तोडले. असो. आणि अजून काही आहे की तुझ्याकडे कालच्या मॅच बद्दल? नाही. आणि तिसरी मॅच काय फक्त तेच वाटतं की कटकारस्थान थांबावं, चांगल्या प्लेयर्सना खेळू द्यावं आणि वर्ल्ड कप जिंकून यावा. पण मला वाटतं विराट आणि रोहितला खेळू द्यावं आणि अय्यरला पण. मला वाटतं की इंडियाने ऍटलीस्ट बॉलरच्या दिशेने जे प्लॅनिंग केलंय ते जरा चांगलं वाटलं मला. बरोबर. मोस्ट मला वाटलं प्रॉबेबली ह्या सिरीजचा पॉझिटिव्ह सगळ्याशी प्रसिद्ध कृष्णाला नको यार, नको. तो तसा बॉलर आहे, आपटणारा बॉलर, सो कदाचित बरोबर. बट विश्वास नाही, माहित नाही का. तेच आहे. आणि तुम्हाला सुद्धा कालच्या मॅच बद्दल काय वाटलं? विराटला तर नेणारच आहेत ऑब्व्हियसली. रोहित शर्माला 2027च्या वर्ल्ड कप बद्दल काय वाटतं? रोहित शर्मा बद्दल ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि कालच्या गिलच्या आणि किशनच्या बॅटिंग बद्दल काय वाटलं ते सुद्धा सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजरा, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.